तोच तो मसाले भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहे टोमॅटो भात आणि सोबतच तोंडी लावायला मस्त असे कुरकुरीत वांग्याचे काप। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम टोमॅटो भातासाठी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊया। तर इथे मी 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तांदूळ मी चांद तारा घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता। याच्यानंतर तांदळाच्या निम्मी म्हणजे 1 वाटी टोमॅटो पेस्ट घेतलेली आहे। सोबतच 1 वाटी कांदाही घेतलेला आहे, 1 वाटी बटाटाही घेतलेला आहे। या ठिकाणी बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्याचबरोबर 2 पळी तेलही घेतलेलं आहे। यानंतर आपण फोडणीसाठी काही मसाले घेतलेले आहेत। तर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 9 ते 10 पुदिन्याची पाने, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 वेलदोडे, 3 लवंग, 3 मिरे, 2 चक्रीय फुले व चवीनुसार मीठ। त्यासोबत भाताची चव वाढवणारे काही पावडर मसालेही घेतलेले आहेत। 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मटन मसाला, 1 चमचा धने पावडर। तर सर्व साहित्य जाणून झालेले आहे। आता लगेचच भाताला फोडणी घालू। तर फोडणी घालण्यासाठी कुकर मी गरम करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2 पळी तेल घालू। तर फोडणी घालण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे, जेणेकरून खाडे मसाल्यांची फोडणी छान बसेल। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये काही मसाले घालू। तर हे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचे आहेत। खाडे मसाले तेलामध्ये चांगले परतले की त्याचा अर्क तेलामध्ये उतरतो, ज्याच्यामुळे भाताला चव छान येते। एक ते 2 मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये काही पुदिन्याची पाने घालू। तसेच 1 चमचा मोहरी तेलात चांगली तडतडली की लगेचच 1 चमचा जिरे, तसेच 1 वाटी कांदा आणि 1 वाटी बटाटा घालू। आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिट कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। दोन ते 3 मिनिट नंतर बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले घालू, त्यासोबत तयार केलेली टोमॅटो पेस्ट आणि शेवटी तांदूळ घालू। आता हे सर्व साहित्य आपल्याला मोठ्या गॅसवर 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे। 2 मिनिट परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे। आता यामध्ये आपल्याला तांदळाच्या 1.5 पट पाणी घालायचं आहे। तांदूळ 2 वाटी आहे तर पाणी आपल्याला 3 वाटी घालायचं आहे। पाणी घालून झालं, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू। मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्यानंतर कुकर बंद करायचा आणि मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता भात शिजतोय तोपर्यंत आपण वांग्याचे काप बनवून घेऊ। तर वांग्याचे कुरकुरीत काप बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वांग घेतलं तरीही चालेल, फक्त वांग आपल्याला कोवळं घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 4 कोवळी वांगी घेतलेली आहेत। आता वांग्याचे आडवे काप करून घ्यायचे। वांग्याचा देठ काढून घ्यायचा आणि साधारण अर्धा ते 1 इंच इतपत याचे मध्यम पातळ काप करून घ्यायचे। तर बघा, अशा प्रकारे वांग्याचे मध्यम पातळ काप करून घ्यायचे आहेत। वांग चिरल्यानंतर लगेचच काळं पडतं, म्हणून वांग मिठाच्या पाण्यात ठेवायचं, जेणेकरून काळं पडणार नाही। आता राहिलेल्या वांग्याचे आपण अशाच प्रकारे काप करून घेऊ। तर सर्व वांग्याचे काप करून झालेले आहेत। आता वांग्याचे काप मिठाच्या पाण्यातून बाजूला काढूया।
साधारण 4 मध्यम वांग्याचे 12 ते 13 काप झालेले आहेत। आता या वांग्याच्या फोडींवर आपल्याला गरजेनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे। तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर 8 ते 10 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। आता हे सर्व मसाले वांग्याच्या कापांना व्यवस्थित मॅरिनेट व्हावेत म्हणून आपल्याला यावर 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर वांग्याच्या फोडी मसाल्यांबरोबर व्यवस्थित चोळून घ्यायच्या आहेत। दोन्ही बाजूला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मसाले लावून झाले। आता वांग्याचे काप मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला 2 चमचे बारीक चिरोटी रवा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे भाजलेला बारीक रवा घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा बेसन घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी तांदळाचे पीठ घेतले तरीही चालेल। तर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वांग्याचे काप डीप करून घ्यायचे आहेत। वांग्याचे काप व्यवस्थित दोन्ही बाजूने हलक्या हाताने मिश्रणामध्ये डीप करून घ्यायचे आहेत। आता वांग्याचे सर्व काप डीप करून झालेले आहेत। 5 ते 10 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया। पाच ते 10 मिनिट झालेले आहेत। वांग्याचे काप छान मॅरिनेट झालेले आहेत। आता लगेचच आपण वांग्याचे काप शालो फ्राय करून घेऊया। तर वांग्याचे काप शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला पसरट पॅन घ्यायचा आहे। आता मध्यम आचेवर पॅन मध्ये 1 पळी तेल घ्यायचं आहे। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये वांग्याचे काप घालायचे आहेत। वांग्याचे काप आपल्याला दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वांग्याचे काप भाजत असताना वरती ताट वगैरे झाकायचं नाही, नाहीतर वांग्याचा कुरकुरीतपणा निघून जाईल। तर अशा प्रकारे दोन्ही बाजू अलटून पालटून वांगा आपल्याला 6 ते 7 मिनिट भाजून घ्यायचं आहे। तर हे वांग्याचे कुरकुरीत काप आपण कोणत्याही भाताच्या प्रकाराबरोबर तोंडी लावू शकतो, खूप छान लागतं। एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। तर बघू शकता वांग्याचे काप कुरकुरीत भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करूया। तर दुसरीकडे भाताच्या 3 शिट्ट्याही झालेल्या आहेत। आता बघूया भात कशा प्रकारे शिजलेला आहे। तर बघू शकता मस्त शिजलेला आहे। त्याचबरोबर आपले वांग्याचे कापही कुरकुरीत झालेले आहेत। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघू शकता कितपत कुरकुरीत झालेला आहे। तर तोंडाला चव देणारी झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला आत्ता सबस्क्राइब करा, जेणेकरून मी टाकलेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येतील।
भेटू पुन्हा अशाच चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.